नमस्कार मित्रांनो. आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील खनिज साठा टक्केवारीनुसार क्रम. आपण याची शॉर्ट ट्रिक बघणार आहोत. तर महाराष्ट्रात जेवढे खनिज साठे ते किती पर्सेंटमध्ये? मॅग्नीज किती आहे? 40%, बॉक्साईट 21%, लोह खनिज 20%, कायनाईट 15%, क्रोमाईट 10%, चुनखडी 9%, दगडी कोळसा 4% आणि डोलोमाईट 1%. याचं शॉर्ट ट्रिक्स मध्ये बघू आपण कसं लक्षात ठेवायचं. मैम बॉस लोगों का काम चुना और दगडी कोळसा दिलवाना है. मॅम म्हणजे मॅग्नीज, बॉस म्हणजे बॉक्साईट, लोग म्हणजे लोह खनिज, काय म्हणजे कायनाईट, काम म्हणजे क्रोमाईट, चुना म्हणजे चुनखडी, दगडी कोळसा आणि दिलवाना म्हणजे डोलोमाईट. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपण बघू कोणती खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्याप्रमाणे बघू. मॅग्नीजसाठी नांदेड, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग याप्रमाणे क्रम आहे. त्यासाठी लक्षात कसं ठेवायचं. मॅम म्हणजे मॅग्नीज. नो बडी गोज टू स्कूल म्हणजे नो म्हणजे नांदेड, बडी म्हणजे भंडारा, गोज म्हणजे गोंदिया, स्कूल म्हणजे सिंधुदुर्ग. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट बॉक्साईट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पश्चिम किनारा. याला कशात लक्षात ठेवू शकतो आपण. बॉस. आता जो बॉस मूवी ना असं इमॅजिन करा, त्याच्यात जो हिरो आहे ना तो अक्षय कुमारने, शाहरुख खान आहे. एसारखेवरून आपल्याला लक्षात राहील. हा एस आपण सायलेंट ठेवू म्हणजे लक्षात राहणं तुम्हाला सोपं पडेल. SRK, बॉस कोण आहे? SRK. R2 रायगड, रत्नागिरी, के म्हणजे कोल्हापूर. याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला, तुम्ही तुमच्या प्रेझेन्स माइंडने लक्षात ठेवता. बॉक्साईट आला का तुम्हाला तो एक तुमच्यासमोर बॉस पिक्चर आहे, त्याच्यात ॲक्च्युली हिरो अक्षय कुमार आहे, पण तुम्ही इमॅजिन करू शकता बॉक्साईट म्हणजे शाहरुख खान. सोपं आहे. याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट पाहू आपण लोह खनिज. लोह खनिजचा क्रम कसा आहे? गोंदिया, सिंधुदुर्ग, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली. लोह खनिजला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आयर्न मॅन. बरोबर. आता त्याचा पासवर्डच म्हणू आपण. कसं लक्षात ठेवायचं. गोईंग टू स्कूल बाय नून विथ चंदा. गोईंग म्हणजे गोंदिया, स्कूल म्हणजे सिंधुदुर्ग, बाय म्हणजे भंडारा, नून म्हणजे नागपूर, विथ चंदा, चंदा म्हणजे चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली. असा क्रम तुम्ही लक्षात ठेवू शकता. गोईंग टू स्कूल बाय नून विथ चंदा. त्यानंतर क्रोमाईट भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर. आता याचा कसं लक्षात ठेवायची ट्रिक. भंडारा गोंदियातून सिंधू व रत्नाला ठेवले. भंडारा गोंदियात सिंधू व रत्नाला ठेवले. याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट बघू आपण चुनखडीसाठी आपण काय यूज करू शकतो. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर याप्रमाणे. यवतमाळच्या गडावर चंदा चुना लावते. हे सगळ्यात सोपं आहे ना, लक्षात ठेवलं. चुनखडी आला, यवतमाळच्या गडावर चंदा चुना लावते. याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दगडी कोळसा आहे, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ. कायनाईट भंडारा आहे, ब्राईट्स चंद्रपूर आहे. टंगस्टन नागपूर आहे. तांबे चंद्रपूर, नागपूर. तांब्यासाठी लक्षात ठेवू शकता. चंद्रपूर आणि नागपूर. डोलोमाईट रत्नागिरी, नागपूर, यवतमाळ. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक लक्षात राहण्यासाठी. महाराष्ट्रातील लोकसंख्येनुसार पहिले 5 जिल्हे: ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर. याला तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठापू मुन्ना. शेवटचे 5 जिल्हे कोणते? सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, हिंगोलीचा वाव. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही लोकसंख्येची गणना आहे. पहिले 5 आणि शेवटचे 5. पहिले 5 कोणते? मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. शेवटचे 5 आहे गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ. तुम्हाला ट्रिक कशी आवडली कमेंटमध्ये सांगा. या ट्रिकचा भरपूर मित्रांनो तुम्हाला उपयोग शकतो. जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात तेव्हा आपण इमॅजिनेशन केलं जातं, क्वेश्चनचा आन्सर आपल्याला लगेच देता येतं. धन्यवाद.